नमस्कार श्रोतेहो, आज आपण संत चोखामेळा यांच्या एका अत्यंत सुंदर आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या अभंगावर बोलणार आहोत। संत चोखामेळा म्हणतात, त्या काळात काही लोकांनी देवाला एका विशिष्ट चौकटीत बंद करून ठेवले होते। ते म्हणायचे की अमुक एका माणसाच्या स्पर्शाने देव विटाळला किंवा अपवित्र झाला, मग त्या देवाला पवित्र करण्यासाठी पाण्याने धुवून सोवळे केले जायचे। संत चोखामेळा या ओळींमधून तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा आणि भेदभाव करणाऱ्या मानसिकतेवर अतिशय मार्मिक आणि आदरयुक्त भाषेत भाष्य करतात। ते आपल्याला सांगू इच्छितात की जो देव संपूर्ण जग चालवतो, जो विश्वाचा निर्माता आहे, तो माणसाच्या स्पर्शाने कसा काय अपवित्र होऊ शकतो। पाणी देवाला काय स्वच्छ करणार, उलट देवाच्या स्पर्शाने ते पाणीच पावन होत असते। खरी अस्वच्छता ही शरीरात किंवा जातीत नसून माणसाच्या विचारात आणि भावनेत असते। आजची युवा पिढी ही आधुनिक आहे, शिकलेली आहे। आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत असताना जुन्या काळातल्या जातीभेद, लिंगभेद किंवा कोणाला तरी त्याच्या पार्श्वभूमीवरून कमी लेखण्याच्या चुकीच्या विचारांना थारा देता कामा नये। बाह्य रूपावरून किंवा सामाजिक दर्जावरून कोणालाही पारखू नका। व्यक्तीचं मोठेपण त्याच्या विचारात, कर्मात आणि स्वभावात असतं, हे आजच्या तरुणांनी समजून घेतले पाहिजे। आपण जेव्हा एखाद्या नामांकित हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या आणीबाणीच्या वेळी जातो, तेव्हा आपण समोरच्याचे रक्त घेताना त्याची जात, त्याचा धर्म किंवा त्याचा सामाजिक स्तर विचारतो का? अजिबात नाही। तिथे फक्त जीवन वाचवणारे रक्त महत्त्वाचे असते। किंवा एखाद्या हॉटेलात किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवताना ते अन्न शिजवणारा कोण आहे आणि कोणत्या जातीचा आहे हे आपण पाहत नाही, तर अन्नाची चव आणि स्वच्छता पाहतो। मग जर दैनंदिन आयुष्यात आपण माणसांमधील भेदभाव विसरून एकत्र येऊ शकतो, तर विचारांच्या बाबतीत आपण संकुचित का राहावे? म्हणूनच मंडळी, संत चोखामेळा यांचा हा विचार केवळ कालच्या काळापुरता मर्यादित नव्हता, तो आजच्या आणि उद्याच्या समाजासाठी सुद्धा तितकाच मार्गदर्शक आहे। माणसाच्या विचारांची स्वच्छता हीच खरी स्वच्छता आहे। आपण सर्वांनी अंतःकरण निर्मळ ठेवून एकमेकांना माणसासारखे जगू दिले पाहिजे आणि आदर दिला पाहिजे। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।